अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. महसूल विभागाच्या कार्यक्षमतेमुळे प्रशासनात विश्वासार्हता निर्माण. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता. आरटीएस आणि विशेष सखोल पुनर्निरीक्षणात हिंगोली जिल्ह्याची राज्यात उल्लेखनीय कामगिरी. उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव. महसूल विभाग हा प्रशासनाचा महत्त्वाचा कणा असून विविध प्रश्न आणि जबाबदाऱ्या प्रभावीपणे हाताळण्याची क्षमता या विभागात आहे. महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक जबाबदारी निष्ठेने आणि कार्यक्षमतेने पार पडत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत प्रकरणांचा विहित मुदतीत निपटारा करून हिंगोली जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेतही जिल्ह्याने राज्यात अव्वल कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा, अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, उपजिल्हाधिकारी राजेश सरवदे उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी म्हटले की लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावरील नागरिकांचे प्रश्न तातडीनं सोडवणे आवश्यक आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कामाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून येणाऱ्या अडचणींवर मात करावी. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना त्यांनी भविष्यातही हिंगोली जिल्ह्याची कामगिरी राज्यासाठी आदर्श ठरेल यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कर्मचाऱ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच महसूल कर्मचाऱ्यांसाठी महसूल वसाहत उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेतून तसेच गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालये सुसज्ज अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास यश निश्चित. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी म्हटले, लोकाभिमुख प्रशासनामध्ये क्षेत्रीय स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या चांगल्या कामाचे श्रेय शासनाला मिळते. काम करताना अनेक संकटे आणि अडचणी येतात, मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या अडचणींवर मात केल्यास यश निश्चित मिळते. अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले विचार प्रगल्भ ठेवून जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. हिंगोली जिल्ह्याने आरटीएस तसेच विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेत केलेली उत्कृष्ट कामगिरी कौतुकास्पद आहे. जिल्हा परिषदेने सेवाकर्मी तसेच आयगॉट अंतर्गत कर्मयोगी भारत पुरस्कार मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. पुरस्कारामुळे काम करण्याची ऊर्जा वाढते. पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा देताना म्हटलं आहे की वर्षभर केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल महसूल दिनाच्या माध्यमातून घेतली जाते. अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान हा त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन असून त्यामुळे काम करण्याची ऊर्जा द्विगुणित होते. पुरस्कार प्राप्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी भविष्यात उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवावी. तसेच पुरस्कार न मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी निराश न होता अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा असे सांगून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कार्यपद्धती वाखाणण्याजोगी असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. महसूल विभागाने प्रतिष्ठा जपण्याचे काम केले. अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे. अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी म्हटले, महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कौशल्याचा प्रभावी वापर करून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आरटीएस आणि सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेत हिंगोली जिल्ह्याने राज्यात अग्रक्रम मिळवलेला आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनातून
प्रामाणिक पाठपुराव्यामुळे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झालं आहे. आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून करण्यात आलेली भरती पारदर्शक निरपेक्ष पद्धतीनं पार पाडण्यात आली. निष्काम भावनेनं काम करणारा कर्मचारी हा खऱ्या अर्थानं महसूल रत्न ठरतो. महसूल विभागाने आपली प्रतिष्ठा जपण्याचे काम केलेले आहे. हे संपूर्ण महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे आहे आणि जनतेला न्याय देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी महसूल विभाग पार पडत आहे, असे त्यांनी म्हटलेलं आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड यांनी केले. सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा यांनी केले. महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार विनोद डोणगावकर, लघुलेखक कैलास मठपती, सहाय्यक महसूल अधिकारी अनिल पाथरकर, मंडळ अधिकारी आशा गीते, महसूल सहाय्यक रवींद्रकुमार मस्के, ग्राम महसूल अधिकारी राहुल कोल्हे, वाहनचालक मारुती शिरसाट, शिपाई पवन यादव, महसूल सेवक केशव पलटणकर, पोलीस पाटील तरन्नुम शेख यांचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. तसेच विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, तहसीलदार सखाराम मांडवगडे, तहसीलदार हरीश गाडे यांच्यासह अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच महसूल विभागातील विविध स्तरातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.